त्यात दोन भाऊ पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले. त्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले. तर असं म्हणायचं का की खऱ्या अर्थानं जागा वाटप किंवा युती संदर्भात पहिली दुसरी पायरी जी आहे ती दोन भावांकडे चढली जाते किंवा तशी चर्चा सुरू झाली? मी तुम्हाला आधी सांगितलं आहे आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद, व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे. आणि अगदी स्पष्ट सांगायचं, कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई. माघारीचे दोर नाही जाता, बात बहुत दूर तक चली गई. प्रकरण फार पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं, आम्ही नंतर पाहू, हे कसे एकत्र येतात, तुमच्या छाताडावरती पाय रोवून ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे. काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बराच वेळ एकत्र होते. नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले, दोघात चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय झाली. चर्चा राजकीय झाली. राऊसाहेब, गेल्या 20 वर्षातला इतिहास बघितला आणि 2 महिन्यातला जर घडामोडी बघितल्या, 2 महिन्यात 5 वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत. रेकॉर्ड ब्रेक बैठका दोन भावांमधल्या म्हणता येतील. पण जी कार्यकर्त्यांना, पत्रकारांना, तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता आहे, ऑफिशियल राजकीय काय असतं हे? ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही. काय असतं ऑफिशियल? ऑफिशियल म्हणजे 2 जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं, करू ना, किती लढवल्या जातील याची घोषणा करू. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 27 महानगरपालिका आहेत. हा काही खेळ आहे का? नाही. अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर, पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे. मुंबईची वेगळी आहे, ठाण्याची वेगळी आहे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे. कुठे एकाच एक आहे, कुठे पॅनल सिस्टीम आहे, कुठे 4चं पॅनल आहे, कुठे अजून काय आहे, या सगळ्या रिझर्वेशन्स कुठे आहेत, या सगळ्यावरती आमच्या चर्चा होते आहे ना. आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात. तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही. स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे, त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे. नाही राऊसाहेब, तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्थिती वेगळी आहे. मुंबईमध्ये वेगळी आहे, ठाण्यात वेगळी आहे, पुण्यात वेगळी आहे. असं असताना 2 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव, राजन विचारे अशी एक बैठक झाली. तर ठाण्यात काही वेगळा फॉर्म्युला म्हणजे मविया आणि राज ठाकरे एकत्र असं काही आहे का? राज ठाकरे कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सुळे सुद्धा होत्या बरं का. म्हणजे मविया आहेत ना, मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला. महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे, तिचं कार्य कायम आहे, तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्व कायम आहे. महानगरपालिकेसंदर्भातला एक वेगळा विचार असतो. त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाकोणाला आम्ही सामान घेऊ शकतो किंवा कुठे शिवसेना मनसे महाविकास आघाडीतल्या घटकांना सामावून घेऊ शकतो, ही एक साधी प्रोसेस नाहीये. त्याला एक इंग्रजीमध्ये तुम्ही लॉंग टर्म प्रोसेस म्हणतो आपण. कारण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार, त्यात बदल होणार नाही. कुठे शिवसेना मनसेच चालू शकते, कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल, कुठे फक्त शिवसेना असेल, कुठे मनसे असेल, कुठे काँग्रेस असेल, कुठे राष्ट्रवादी असेल. त्या प्रत्येकाबरोबर त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल. पण किती अशा महापालिका साधारणपणे
प्रायमरी लेवलला जर चर्चा झाली असेल तर किती महापालिका महाविकास आघाडी सर्वत्रच आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र. बघा, मुंबई तर आहेच, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या महत्वाच्या महानगरपालिका तर आहेतच ना. त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच. या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल. याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागामध्ये मनसे आहे. त्यांचं कुठे मदत घेता येईल? काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे, विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. या सगळ्याचा विचार या सगळ्या पुढल्या निवडणुकात करावा लागेल. नाही, पण राऊसाहेब, निवडणुकांनंतर महापौर कोणाचा होणार याविषयी दावे केले जातात. मग महायुतीतूनही दावे होतात की महायुतीचा होईल, भाजपचा होईल, शिवसेनेचा आता होईल. तुम्हाला तसा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दावा केला जातो. तुम्ही म्हणतात की शिवसेनेचा महापौर होईल, राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते म्हणतात आम्ही मनसेचा महापौर होईल. असं कोणी म्हणालेलं नाहीये. ना राज ठाकरे साहेबांनी सांगितलं ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. मुंबईचा महापौर मराठी होईल आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा होईल. आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाहीत. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या 105 हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालील आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल. आणि ते जे रक्त आहे, तो बाणा आहे, तो शिवसेना आणि मनसे या दोन पक्षामध्ये आहे. या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहेत. त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे आमचा. मी हम या शब्दाने बोलतो. म्हणजे ठाकरे बंधूंचा. हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना. तर ही युती फार वेगळी आहे. दिल और दिमाग से बनी हुई युती है, फक्त राजकीय युती नाहीये. तन मन धन हे दिल और दिमाग अशी युती आहे. राऊसाहेब, मनसे हा पक्ष महाविकास आघाडीचा भाग म्हणून त्याचं स्थान असणारे अधिकृत का फक्त शिवसेना आणि मनसे? एक लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील. या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे. एक नवीन पक्ष येणार असेल या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबईसह काही महानगरपालिकांचा. आणि हे गणित, ही चौकट वेगळी आहे. महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली ना, मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू. त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू. नाही, पण तुम्ही राज ठाकरेंना आवाहन करता का? कारण तुम्ही आम्ही कशाला आवाहन करू आहोत आणि ना. आता राजकीय युतीचे या नव्या युतीचे शिल्पकार किंवा मध्यस्थही म्हणून बघितले जातात, दुवा म्हणून बघितला जातात. तर तुम्ही राज ठाकरेंना आवाहन कराल का की महाविकास आघाडीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले? बघा, तो अधिकार माझा नाही. महाविकास आघाडी ही एका पक्षाची बनलेली नाही. महाविकास आघाडी 3 प्रमुख पक्ष आहेत आणि त्या 3 प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी बनलेली आहे. मनसे हा एक स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात, बरोबर आहे. या क्षणी शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो. याचा अर्थ महाविकास आघाडीतून आमचे संबंध कसे आहेत? उत्तम. शिवसेनेचे महाविकास आघाडीशी उत्तम संबंध आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे राज ठाकरे यांचे उत्तम संबंध आहेत. हे महाराष्ट्राचं राजकारण आम्ही या पद्धतीने करतोय. भाजपच्या द्वेषपूर्ण पद्धतीने आम्ही राजकारण कधीच करणार नाही आणि राज ठाकरे करत नाहीत. नाही, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडत नाही असा दावा महायुतीचे नेते करतात. हे काय असतं महायुती? झंगड काय? भाजप, शिवसेना, शिंदे, एनसीपी, अजित पवार बघा, हे मुळात महायुती आहे. अजिबात नाही. हे जे काय तुम्ही शिंदे वगैरे म्हणताय तो भाजपचाच पक्ष आहे. ती अमित शहाची कंपनी आहे बेनामी. त्या कंपनीतले 90% शेअर जे आहेत ते अमित शहाचे आहेत. त्याच्यामुळे ती महायुती वगैरे मानत नाही. अजित पवारांचा जो काय पक्ष आहे ती कंपनी आहे, ती सुद्धा अमित शहाचीच आहे आणि मुख्य कंपनी भाजप आहे.
हे शेअर होल्डिंग्स आहेत सर. आम्ही या पद्धतीने करतोय. भाजपच्या द्वेषपूर्ण पद्धतीने आम्ही राजकारण कधीच करणार नाही आणि राज ठाकरे करत नाही. नाही, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडत नाही असा दावा महायुतीचे नेते करतात. हे काय असतं महायुती झंझट काय? भाजप, शिवसेना, शिंदे, एनसीपी, अजित पवार बघा, हे मुळात- महायुती आहे. अजिबात नाही. हे जे काय तुम्ही शिंदे वगैरे म्हणताय तो भाजपचाच पक्ष आहे. ती अमित शहाची कंपनी आहे बेनामी. त्या कंपनीतले 90% शेअर जे आहेत ते अमित शहाचे आहेत. त्याच्यामुळे ती महायुती वगैरे मानत नाही. अजित पवारांचा जो काय पक्ष आहे ती कंपनी आहे, ती सुद्धा अमित शहाचीच आहे आणि मुख्य कंपनी भाजप आहे. हे शेअर होल्डिंग्स आहेत सर. या सगळ्या बेनामी प्रॉपर्टी अमित शहाच्या आहेत. ती महायुती वगैरे सोडून द्या. अमित शहाला वाटेल तेव्हा ती कंपनी बंद करते. महाविकास आघाडी खरी आणि शिवसेना मनसे युती खरी. रावसाहेब, अमित शहाचा विषय काढला. काल अमित शहा महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यात होते. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं आहे की राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकार तातडीनं राज्य त्याचा सरकार अर्थ अजून प्रस्ताव पाठवलेला नाही. म्हणजे अमित शहानी काल देवेंद्र फडणवीस यांचा बुरखा फाडला, त्यांना तोंडावर आपटलं. म्हणजे अजूनही इतक्या दिवसानंतर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवला नाही. तो पाठवा तर मदत मिळेल. म्हणजे एका अर्थानं अमित शहानी देवेंद्र फडणवीस एक अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत या बाबतीत, याच्यावर शिक्कामोर्तब केलं. अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी घाई केली पाहिजे, प्रशासनाने घाई केली पाहिजे की ताबडतोब आम्हाला मदत प्रस्ताव, हा एक तात्पुरता प्रस्ताव घ्या मुख्य, आणि पुढला प्रस्ताव तुम्हाला कायमस्वरूपी पाठवू आम्ही. पण अमित शहाने उघडं पाडलं सरकारला. याची कारणं मला माहीत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव नसेल पाठवला, पण महाराष्ट्र पण तुमच्या देशातलाच एक भाग आहे ना. मग प्रस्तावाशिवाय तुम्ही मदत करू शकता. गुजरातला केलेली आहे. गुजरातला अशा प्रकारे ते वादळ एक कुठलं आलं होतं, तोकते काय फोकते बरं का, तेव्हा दिल्लीतून विमानात बसताना मोदींनी आणि शहांनी मदत जाहीर केली, हजारो कोटी रुपये. महाराष्ट्राला ती मदत तुम्ही का देत नाही? त्यासाठी तुम्ही प्रस्तावाची वाट का पाहताय? का एवढा तुमचा द्वेष महाराष्ट्राविषयी का तुमच्या मनात आहे? कोणता राग तुमच्या मनात आहे महाराष्ट्राविषयी? का शिवसेना तुमच्याशी लढा देते आहे म्हणून? शिवसेना तुम्हाला मुंबईच्या लुटीमधला अडथळा ठरतोय म्हणून तुम्ही हे करताय का? मराठी माणसाशी तुम्ही अशा प्रकारे वाद निर्माण करताय? नाही, पण रावसाहेब एक असं आहे की शरद पवारांनीही जो पूरभार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आकारला जाणार आहे राज्य सरकारकडून, त्याला विरोध दर्शवला आहे. 12 तारखेला एक ऊस उत्पादक कारखानदारांची ही बैठक त्यांनी बोलावलेली आहे. पण मुख्यमंत्री म्हणतात की हा पूरभार नाही, तर आम्ही कारखानदार जे आहेत त्यांच्याकडून मदत या माध्यमातून ते पैसे घेतो आहोत. हा कुठलाही भार नाही. आणि जे काट्याने जे हे करतात शेतकऱ्यांकडून, जे कारखानदारांकडून आम्ही ही मदत मागतो. अनेक कारखाने आमच्या लिस्टवर आहेत जे लुबाडणूक करत आहेत. मग गौतम अडाणी काय करतात? माझा देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे, शेतकऱ्यांचा ऊस घेणाऱ्या कारखान्यांवर हा भार लादण्यापेक्षा तुम्ही जे अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खा देश गौतम अडाणीच्या घशात घातलेला आहे, धारावी दिलेली आहे, त्याच्यावरती भार लावा ना. त्याला जो FSI फुकट दिलाय, त्याला इतर गोष्टी फुकटात देत आहे, त्याला मिठागर फुकट दिली, त्याला टोल नाके फुकट दिली, त्याला खनिज संपत्ती विदर्भातली फुकट दिली. मग गौतम अडाणीकडून तुम्ही का भार लावत नाही? आमच्या शेतकऱ्यावरती आणि सहकारी कारखानदारीवरती तो भार लावताय. त्यापेक्षा तुम्ही गौतम अडाणी, अंबानी यांच्यावर भार लावा, जे तुमचे लोढावर भार लावा ना. तो कंबोजवर भार लावा. तुम्ही त्यांच्यावरती जो माणूस मुंबईमध्ये असं कोणतरी म्हटलं की भाजपचे 140 SRA प्रकल्प आहेत, हे पैसेच आहेत ना भाजपची, बेनामी संपत्ती आहे ना सगळी. ही गौतम अडाणीची सुद्धा बेनामी संपत्ती आहे मोदींची. त्यांच्यावर का भार लावत नाही तुम्ही शेवटी शेतकऱ्यांवर भार लावता, कारखानदारावर भार लावणार
तो कारखानदार शेतकऱ्याकडनं वसूल करणार. तो का त्याच्या खिशातला का धोत्रातला देणार आहे? काय त्याच्या धोत्रात? राज्याच्या मुख्यमंत्र्याला समजायला पाहिजे की आपण काय करतो. मुंबईतल्या बिल्डरांवर भार लावा मराठी सगळ्या. मुंबईची तुम्ही इथे लुटून आपापल्या राज्यात पाठवताय ना, गुजरातला पाठवताय, कोणी इतर राज्यात पाठवतायत, त्यांच्यावर लावा ना भार. हिंमत आहे गौतम अडाणीवर भार लावण्याचा? हा सांगा गौतम अडाणीला, तुम्हाला महाराष्ट्र आम्ही एवढा दिलाय, आमच्या शेतकरी अडचणीत आहे, द्या आम्हाला 50,000 कोटी. ते SRA प्रकल्पाची दिलेत तुम्ही वाटून, द्या, घ्या त्यांच्याकडून 10,000 कोटी, घ्या अंबानीकडून 20,000 कोटी. ते देऊ शकतात. तुम्ही त्यांच्यावर भार लावत नाही आणि शेतकऱ्यांवर भार लावताय किंवा कारखानदारांवरती भार लावताय ग्रामीण भागातल्या. तुम्ही या राज्याची आर्थिक व्यवस्था ग्रामीण भागाची मोडून काढता. चला, महायुतीमध्ये नेतेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले. राजन तेली यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. नितेश राणेंवर आरोप करतात की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे सूत्रधार नितेश राणे आहेत. दुसरीकडे सदाभाऊ खोत सुद्धा सांगली बँकेचा विषय काढून सांगतात की 30 लाख रुपये देऊन जागा घेतली जाते. त्यामुळे सरकारला घडतं आहे. बघा, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतला तो कर्ज घोटाळा आहे. खरं म्हणजे ह्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवायला पाहिजे. कोकणातली जिल्हा सहकारी बँक, सिंधुदुर्गाची जिल्हा सहकारी बँक, लाखो करोडोचं कर्ज ज्या पद्धतीने वितरित केलं आणि बुडवलं गेलेलं आहे, अशा प्रकारचे गुन्हे याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ईडीकडे सोपवलेले आहेत. लोकांना अटका झालेल्या आहेत. का? तुमच्या पक्षामधले हे लोक तुमचे मंत्री आहेत म्हणून त्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय. राजन तेलींचं पत्र मी वाचलं. राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे. सहकारी बँकांवर तुमचा राग आहे ना, काँग्रेसवाल्यांनी लुटलं, राष्ट्रवादीवाल्यांनी लुटली बँका किंवा अन्य कोणी लुटलं. या बँका कोण लुटताय? कोकणातल्या बँका, सहकारी बँका अनेक वर्ष राण्यांच्याच ताब्यात आहेत. कोण लुटताय त्या? हा गैरव्यवहार कोण करताय? हे काय सीएमला दिसत नाही काय? राजन तेली हे माजी आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांनी अधिकृतपणे हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी हिंमत दाखवावी. त्यांना आता परत एकदा एक्सटेन्शन दिलेलं आहे. म्हणजे कशा करता दिलाय? मग गुन्हेगारांना वाचवण्यासाठी दिलाय. करावं ना त्यांनी. मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे. जर त्यांना खरोखर हे राज्य भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर राजन तेलीच्या पत्रावर त्यांनी कारवाई केली पाहिजे. चला, थँक्यू.